आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी आज बैठक निर्माण झाली आहे। म्हणजे की स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघत होते। बघा, परंतु नमोचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांना भेटला आहे। 9वा हप्ता शेतकरी बांधवांना भेटलाच नव्हता, जो की रखडला होता। आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि GR प्रसिद्ध करण्यामध्ये आला। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खुशखबरच आज आली आहे। कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय होऊन निधीला आता मंजुरी मिळाली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडला होता त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून सरकारच्या माध्यमातून आज 18 जिल्ह्याची यादी जारी करण्यामध्ये आली। बघा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होण्यासाठी आज सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्याची यादी जाहीर झाली। म्हणजे की बघा, आज या ठिकाणी या 18 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आणि उद्या पुन्हा या 18 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार। सरकारच्या माध्यमातून 2 टप्पे करण्यामध्ये आले आहे आणि आज या ठिकाणी 18 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे। आता या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आली आहे। बघा शेतकरी बांधव, बातम्या ऐकू कंटाळले असणार, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही आत्ताच पाहिलं आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे आदेश देण्यामध्ये आले आणि आज या ठिकाणी DBTचं बटन देखील दाबण्यामध्ये आलं। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज खुशखबरच आली आहे। आता बघा, कोणते ते 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येणार। बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचा समावेश करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि रखडलेला हप्ता, म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडला होता तो आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बैठक पार पडत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून दिला असून येत्या काही तासामध्ये आता या 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। बरं, पात्र आणि अपात्र असा शब्द का वापरला तर लक्षामध्ये घ्या, सरकारचा एक अत्यंत कडक नियम आहे। त्या नियमामध्ये जे शेतकरी बांधव बसतील अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। DBTच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये येत आहे। त्यामुळे यादी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जिल्ह्यानुसार वेगवेगळे वेळापत्रक ठरविण्यामध्ये आले आहे। आता पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बुलढाणा आणि अकोला। बघा, या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि एक काम या ठिकाणी तुम्हाला करायचं सरकारने सांगितलं होतं, ते काम तुम्ही केलं आहे की नाही? जर नसेल केलं तर तात्काळ करून घ्या। आज ते कोणतं काम आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत। बघा, आता या ठिकाणी सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण सुरू आहे आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट 2-2 हजार रुपये येऊ लागले आहे। हो शेतकरी बांधवांनो, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। गेल्या कित्येक दिवसापासून अशा बातम्या देखील आल्या होत्या, अशा अफवासुद्धा सुटल्या होत्या की 3,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे झाले आहे आणि 3,000 रुपये
शेतकरी बांधवांना मिळणार. तर मग शेतकरी बांधवांनो, अशा चुकीच्या अफवांपासून सावधान राहा. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त 2,000 रुपयांचा आहे. बघा, 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. या व्यतिरिक्त 3,000 रुपये येणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. सरकारच्या माध्यमातून आज 18 जिल्ह्यांची यादी जारी करण्यामध्ये आली. आणि बघा, बँक KYC आणि बघा आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं आधार प्रमाणीकरण पूर्ण असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. त्यासोबत तुमचे बँक KYC देखील असणं गरजेचं आहे. जर हे महत्त्वाच्या अटी तुमच्या पूर्ण असतील तर काहीच अडचण नाही. परंतु एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे की फार्मर ID. हो शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारने सांगितलं फार्मर ID कार्ड शेतकरी बांधवांना काढणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत देखील भरपूर शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही. तर बघा, अशा शेतकऱ्याला सध्या देखील अडचण येत आहे. त्यामुळे जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर काढून घ्या. कारण की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. बघा, सरकारने पुढील जिल्हा सांगितला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे त्यांनाच या रखडलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्याने लाभ दिला जात असून बँकांकडून तर अशा सूचना आता जारी करण्यामध्ये आल्या. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं, यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेमध्ये आहे, आता लक्षामध्ये घ्या, अशा शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार. परंतु ज्यांचे उत्पन्न 3 लाख, 4 लाख, 5 लाख असे आहे अशा शेतकऱ्याला लाभ अजिबात मिळणार नाही, हे मात्र लक्षामध्ये ठेवा. तर पहा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामधील गरजू बांधवांना बघा आता यातून लाभ मिळणं शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता यशस्वीपणे त्यांच्या खात्यामध्ये मिळाला होता, केवळ त्या शेतकरी बांधवांना आता 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. बघा, कृषी विभागाकडून देखील आता स्पष्ट करण्यामध्ये आले, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितला, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट बघत होते. आता धाराशिव आणि परभणी या भागामधील शेतकरी बांधवांना सुद्धा लाभ मिळणार आहे. तर मग ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे जोडून ठेवला आहे, म्हणजे की लिंक करून ठेवला आहे, त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज देखील बँकेच्या मार्फत दिला जाणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड सध्या केली आहे. आता कोणत्या बँकेमध्ये हा लाभ मिळतोय ते देखील महत्त्वाचं आहे. बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला, बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचे खाते सरकारी बँकेमध्ये असल्यास त्यांना सर्वात अगोदर निधी मिळणार आहे. बघा, तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारांना आता विशेष देखरेख ठेवले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नाही अशाच गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकता, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की जालना आणि छत्रपती संभाजीनगर. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादीमध्ये नाव आलं तर एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा, बघा ही अपडेट आहे. आता सरकारच्या माध्यमातून याच 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. जर तुमचं नाव या 18 जिल्ह्यामध्ये आलं नाही तर मग काय करायचं ते देखील आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. बघा,
आता या ठिकाणी पारदर्शकता राबवली सध्या जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे बघा, राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आले होते, जे आता पूर्ण झालं असून आता शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला यवतमाळ आणि नांदेड. बघा, या भागामधील पोस्ट ऑफिस बघा येथे देखील लाभ मिळणार. त्यानंतर बँक ऑफ इंडिया या खातेधारकांना सुद्धा लाभ मिळणार. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण विना अडथळा आणि योगाने सुरू असल्याचे आता पाहायला मिळत आहे. बघा, आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यावर निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये बघा यापूर्वी हप्ता रखडला होता, तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे आणि सरकारने पुढील बँक सांगितली आहे ज्या बँकेमध्ये लाभ मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, एक चूक आणि तुमच्या हक्काचा निधी रखडू शकतो, लक्षामध्ये ठेवा. बघा, सरकारच्या माध्यमातून नमोच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेमध्ये आता सामावून घेण्यामध्ये आले आणि HDFC बँकेमध्ये लाभ मिळणार, कोटक महिंद्रामध्ये सुद्धा लाभ मिळणार. बँका सरकारी असो किंवा खाजगी असो, सर्व बँकामध्ये लाभ मिळणार. परंतु बघा, एक अडचण आहे शेतकरी बांधवांनो, खाजगी बँकामध्ये थोड्याशा उशिरा हप्ता येणार आहे. बघा, आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे. पुढील जिल्हा सरकारने सांगितला अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सामावून घेतलं आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देखील समोर आली आहे. तर पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे. तर बघा, बँकांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आणि जालना आणि लातूरमधील सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बघा, आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, बघा सर्व कागदपत्रे आणि बँक तपशील बरोबर असणं गरजेचं आहे. याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी झाला. आता पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे आदेश स्थानिक बँकांना आदेश देण्यामध्ये आले असून बघा प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणास्तव मेसेज यायला थोडा उशीर जरी झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून अजिबात जायचे नाही, कारण की बघा एकदा काय वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही तासामध्येच रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते देखील लक्षामध्ये घ्या. बघा, शेवटी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी तर लिंक पाहिजे आणि सक्रिय असणे देखील गरजेचे आहे. तुमचं खातं सुरू आहे का नाही ते तुम्ही तपासून घ्या. ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटप सुरू झाले आहे त्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक स्टेटस तपासावे आणि राहिलेले जे काही जिल्हे आहे पुढील काही दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं का? जर आलं नसेल तर अजिबात चिंता करू नका, कारण की बघा येणाऱ्या काही काळामध्ये दुसरी यादी जारी होणार आणि जेव्हा कधी यादी जारी होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील. ही होती महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.